नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण मार्केटमधून बोंबील आणलेले आहेत। ह्या सीझनला खूप छोटी छोटी बोंबील येतात, तर ते खूप चविष्ट लागतात। तर मी हे साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आज असं आपण कालवण करणार आहोत आणि तेही आजीच्या पद्धतीने। काही रेसिपी अशा असतात त्या आजीकडून आपण शिकलेलो असतो। तर ह्याच्यासाठी एक बोंबील आता एका छोट्या पातेलीत मी काढून घेते आणि कालवणाची तयारी करूया। बोंबील छोटे आहेत त्यामुळे त्यांना कट नाही केलेत, अख्खेचे अख्खे ठेवलेले आहेत। हे बोंबील खूप नाजूक असतात। तर आता हे आपण एका पातेलीत घालून घेतलेत। पातेलीत घालून घेतल्यानंतर त्यामध्ये जेवढे आजी घटक घालायची तेच आज आपण घालणार आहोत। तर आणायचे आज माझ्याकडे गावठी लसूण आहे। तो सोलल्यानंतर असा दिसतो, म्हणजे वरचं साल काढल्यानंतर याच्यावर साल आहे आणि हा साल काढल्यानंतर याला खूप छान असा पर्पल कलर असतो। तर हे लसूण मी आज कालवणात घालणार आहे। नेहमी आपण संकरित लसूणच वापरतो। तर हे लसूण टेचून घेणार आहे। तर आता आपण त्यासाठी खलबत्ता घेऊया। खलबत्त्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या काढून घालूया। हा लसूण सोलायची गरज नाही आहे, कारण याला खूप पातळसर असतं आणि पाकळ्या खूप छोट्या आहेत। आणि बिना सोलताच मी कालवणात घालणार आहे, कारण आजीसुद्धा बिना सोलताच घालायची, हे मला चांगलं आठवतं। तर हे लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत। मिरचीने बोंबळ्याच्या कालवणाला खूप छान स्वाद येतो, अशी माझी आजी सांगायची। आणि मी नेहमी कालवणामध्ये जेव्हा जेव्हा मला मिरची दिसते तेव्हा मी कालवणामध्ये घालते। तर आता मिरची आणि लसूण मी टेचून घेतले। ओबडधोबड टेचून घ्यायचं आहे, जास्त एकदम टेचून घ्यायचं नाही। आणि ते आता बोंबलांमध्ये घालून घेऊया। आहे की नाही, साधं आणि सोपं आणि लसूण सोलायचा त्रास काही नाही। तर आता हे लसूण आणि मिरची त्यामध्ये घालून झाली आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया आणि तेही आगरी। तर आगरी मसाल्यांमध्ये पहिल्यांदा आपण त्यामध्ये आगरी लाल तिखट घालणार आहोत। हे कालवण थोडंसं झणझणीत चांगलं लागतं आणि पातळ असं, त्यामुळे ते झणझणीत व्हायला हवं, म्हणून 1 चमचा मी आगरी तिखट घातलेले आहे। अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, बस एवढंच। मिरची घातलेली आहे आणि मिरची डार्क हिरव्या रंगाची आहे, त्यामुळे ती तिखट आहे। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला हलक्या हाताने कालवून घ्यायचे आहे। त्या अगोदर त्यामध्ये तेल घालूया। तेल थोडंसं घातलं आहे, मोजमाप काही नाही, अंदाजाने घातलेलं आहे। आणि हे आता सर्व मी कालवून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय 10 मिनटं झाली। आता त्यामध्ये मी ग्लासभर पाणी घालत आहे। तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकंच पाणी घालायचं आहे, कारण बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही। अगदी 3-4 मिनटामध्ये हे बोंबील शिजून तयार होतात। आणि याच्यावर आपण झाकण देणार आहोत आणि झाकणावर पाणीसुद्धा ठेवणार आहोत, त्यामुळे त्याच्यातला जो रस्सा असतो तो आटत नाही। आता मी गॅस ऑन करून त्यावर हे कालवण शिजायला ठेवलेलं आहे आणि त्यावर घंटणी तुम्ही बघू शकताय मस्त उकळी आलेली आहे। गॅस मिडियम आचेवरच ठेवलेला आहे आणि खूप छान अशी उकळी आली आहे। आजी म्हणायची गदगद उकळी आली आहे, तर तशी गदगद उकळी आलेली आहे। आता मी गॅस मंद आचेवर केला आहे आणि त्यामध्ये 2 टाप आंबोशीचे घातलेले आहेत। आज जरा आंबोशी खावीशी वाटते, ती पण कालवणातली। तर तुमच्याकडे कोकम असेल तर कोकमाची सोला टाकलीत तरीसुद्धा चालेल। थोडीशी कोथिंबीर कापून घातले आणि तांदळाचं पीठ पाण्यामध्ये कालवून घातलं आहे। पीठ घालताना पाण्यामध्येच कालवून घालायचं, नाहीतर गुठली राहते। पीठ घातल्यामुळे कालवणाला थोडासा जाडसरपणा येईल। तुम्हाला जास्त जाडसरपणा हवा असेल तर थोडंसं जास्त घाला, पण मला पातळ रस्सा हवा आहे आणि हा गरम गरम भातासोबत खूप छान लागतो। आणि हा बोंबलांच्या कालवणाचा पातळ रस्साच चांगला लागतो। जर तुम्हाला या कालवणामध्ये वाटण घालायचं असेल तर आपलं खोबऱ्याचं वाटण घालू शकता। हिरवं वाटण कोथिंबीर टाकून केलेलं असतं ते घालू शकता। खोबरं भाजून केलेलं वाटण घातलं तरीसुद्धा चालेल। यात एक विशेष आहे की तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तो घातला तर त्याची चव अप्रतिम येते, पण आज माझ्याकडे नाही आहे, नाहीतर मी नक्कीच घातला असता। तर आता तुम्ही बघू शकता हे कालवण किती पातळ आहे, ते मस्त घमघमाट सुटला आहे कालवणाचा। आणि गरम गरम भातासोबत कधी खाते असं झालं आहे।
तर आता हे कालवण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मी आता हलक्या हाताने तुम्हाला एखादं बोंबील दाखवते. हे बोंबील तुटता कामा नये, जर तुटले तर ते विस्कटतात आणि म्हणून जास्त वेळ शिजवायचे नाही. तर बघा तर अशा प्रकारे बोंबलांचं कालवण तयार झालं आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनल